श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्याला विशेष आणि खास महत्त्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही अत्यंत विशेष असते. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा तसेच देवदिवाळी असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता आणि याचे प्रतीक म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी घरामध्ये, घाटावरती, मंदिरामध्ये दीपदान सुद्धा केले जाते. दीपदानाला सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्रिपुरासूर राक्षसाचा शंकराने वध केला आणि या विजयाचा उत्सव म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला अनेक शुभ गोष्टी घडल्याचे मानले जाते. यामध्ये भगवान विष्णूंनी मत्स्य रूपाने घेतलेला पहिला अवतार आणि हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकरांची भेट होते असे सुद्धा मानले जाते. यंदा त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबरला बुधवारी आहे. पौर्णिमा तिथी 4 नोव्हेंबरला रात्री 10:36 सुरू होईल आणि 5 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:11 संपेल. त्यामुळे 5 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा ही साजरी केली जाईल. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरवात सुद्धा जाळली जाते. त्रिपुरवात कधी, कशी व कुठे लावावी या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी म्हणून कोणकोणत्या गोष्टी करू शकतो अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी त्रिपुरवात ही जाळली जाते. ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते. या दिवशी दीपोत्सव केला जातो. या दिवशी आपल्याला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आपल्याकडे असेल तर आपल्याला थोडंसं कच्चे दूध सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. यानंतर घरातील गृहलक्ष्मीने सुद्धा या दिवशी काही कामे ही अवश्य करायची आहेत. आपला जो मुख्य दरवाजा आहे, उंबरटा आहे, तर तो स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद, गोमूत्र आणि गुलाबजल हे एकत्र करून हे लेपन करायचं आहे. छान अशी मुख्य दरवाजात रांगोळी काढायची आहे. उंबरट्यावरती एका बाजूला स्वस्तिक, एका बाजूला आपण लक्ष्मीची पावले काढू शकतो. मुख्य दरवाजाची आणि उंबरट्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी किचनमध्ये सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि शिवशंकर यांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. आपल्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंगाला सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला त्रिपुरवात सुद्धा लावायची आहे. त्रिपुरवात जी आहे तर ते आपण घरामध्ये लावू शकतो म्हणजे जाळू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊ शकतो. जरी आपल्याला भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तरी कोणत्याही मंदिरामध्ये आपण त्रिपुरवात लावू शकतो. त्रिपुरवात म्हणजे 750 वाती आणि 3.5 वेड्यांची एक वात असते. म्हणजे आपल्या हाताच्या बोटांभोवती कापसाच्या धाग्याचे 3.5 वेडे घालून त्याची एक वात बनवली जाते. अशा 750 वाती म्हणजे त्रिपुरवात. सध्या बाजारामध्ये त्रिपुरवात जी आहे तर ती सहज मिळते. आपल्याला घरामध्ये त्रिपुरवात करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपल्याला जर घरी बनवायची असेल तर घरी आपण त्रिपुरवात बनवू शकतो किंवा मार्केटमधून आणली तरीसुद्धा चालेल. त्रिपुरवात जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता, बाधा ह्या नष्ट होत असतात. तसेच या दिवशी आपण मंदिरामध्ये घाटावरती दिवे लावत असतो. 21, 51, 108, 101 तर असे दिवे आपण या दिवशी लावू शकतो, ज्याला आपण दीपदान असे सुद्धा म्हणत असतो. या दिवशी देवांना त्रास देणाऱ्या त्रिपुरासूर राक्षसाचा अंत भगवान शिवांनी केला आणि याचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ज्याप्रमाणे त्रिपुरासूर म्हणजे वाईटाचा अंत झाला त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अडचणी, वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी त्रिपुरवात जाळली जाते. भगवान महादेवांचा विजय सोहळा म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो. 4 महिन्याच्या चातुर्मासात विष्णू निद्रावस्थेत असताना त्रिपुरासुराने सर्वांना सतावून सोडले होते आणि शेवटी भगवान शिवांनी त्रिपुरारी पौर्णिमेला त्याचा वध केला. त्रिपुरवात जाळण्या अगोदर आपल्याला विष्णूंची, महादेवांची पूजा करून घ्यायची आहे. घरी जर आपण त्रिपुरवात जाळणार असू तर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे. देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि यानंतर ही त्रिपुरवात जाळायची आहे. यासाठी आपल्याला एक हवनकुंड जे आहे तर ते बनवायचं आहे. आपण विटांचं बनवू शकतो किंवा तयार जे हवनकुंड असतं तर याचा वापर सुद्धा करू शकतो. जर आपल्याकडे हवनकुंड नसेल तर अगदी आपण मातीची मोठी पंती घेऊ शकतो किंवा तामण घेतलं तरी सुद्धा चालेल
आणि त्रिपुरवात जाळण्या अगोदर ते आपल्याला थोडा वेळ तुपामध्ये भिजत ठेवायचे आहे, ज्यामुळे हवन जे आहे तर ते चांगले होईल. आता ज्या ठिकाणी आपण हवन करणार आहोत तर त्या ठिकाणी पूर्व दिशेला हवनकुंड आपल्याला स्थापित करायचा आहे आणि त्यापूर्वी सर्वप्रथम जमिनीची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि ओम श्री वास्तु पुरुषाय नमः तर हे आपल्याला मनात म्हणायचं आहे. यानंतर त्यावरती आपल्याला ते हवनकुंड ठेवायचं आहे. हवनकुंडाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण तुपामध्ये भिजत ठेवलेल्या ज्या 750 वाती आहेत त्या हवनकुंडामध्ये ठेवायच्या आहेत. यासोबत कापूर सुद्धा ठेवायचा आहे आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्रिपुर वात जी आहे तर ती जाळायची आहे आणि हे हवन सुरू असताना ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा असं म्हणत आपल्याला शुद्ध तुपाची आहुती सुद्धा द्यायची आहे. तर अशा प्रकारे शुद्ध तुपाची आहुती आपण 11 वेळेला 21 वेळेला देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवतेचा मंत्र किंवा लक्ष्मीचा मंत्र किंवा नवार्णव मंत्र म्हणत सुद्धा ही शुद्ध तुपाची आहुती जी आहे तर ती देऊ शकतो. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते, घरामध्ये शांतता टिकून राहते. हवन झाल्यानंतर हवनकुंड जे आहे तर ते शांत होऊ द्यायचं आहे आणि ती आपण जी वात जाळलेली आहे त्याची जी राख असणार आहे तर ती आपल्याला कपाळावरती लावायची आहे. घरामध्ये सुद्धा ती राख जी आहे तर ती टाकायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हे हवनकुंड वगैरे जे आहे तर ते आपल्याला उचलायचं आहे. जे काही आपण अक्षता फुले पूजेमध्ये वापरलेले आहेत तर त्याचं विसर्जन हे दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाला सुद्धा एक वस्तू अर्पण करायची आहे. आपले दारिद्र्य नष्ट व्हावे, पितृदोष शनिदोष याचा त्रास कमी व्हावा म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा आपण दिवा लावू शकतो. यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, तसेच हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाला थोडेसे काळे तीळ किंवा काळे उडीद आपल्याला अर्पण करायचे आहेत. किंवा आपण 7 प्रकारची 7 धान्य घेऊ शकतो आणि ही 7 धान्य आपल्या घरावरून 7 वेळेला ओवाळून घेऊन ही जी धान्य आहेत तर ती सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली आपण अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा वगैरे करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू यांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या जीवनातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत त्या नष्ट व्हाव्यात, आपले दारिद्र्य संपावे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि परत आपल्याला घरी यायचं आहे. घरी परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो.